महानगरपालिका व्हेरॉक इकोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने उपायुक्त तथा घनकचरा विभाग प्रमुख सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याध्यापिका संगीता ताजवे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक आणि माध्यमिक शाळा नारेगाव छत्रपती संभाजीनगर यांची सहल खाम नदीवर आयोजित करण्यात आली होती। सर्वप्रथम इकोत्सव प्रतिनिधी नदीम खान यांनी शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे खाम नदीवर शब्दसुमनाने स्वागत करून खाम नदी पुनरुज्जीवनचे काम आयुक्त पांडे यांनी हाती घेतले होते आणि तत्कालीन प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी नदी पुनरुज्जीवनाचे कामात सातत्य ठेवले। याबद्दल उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली। इकोत्सव प्रतिनिधी नदीम खान यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना बॉटल हाऊसची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना कचऱ्याचे प्रकार आणि आपला कचरा हा घंटागाडीमध्ये दिला पाहिजे आणि कचऱ्याचे पुढे काय होते याबद्दल माहिती दिली। तसेच खाम नदीची माहिती देण्यात आली। नंतर विद्यार्थ्यांनी सोबत आणलेल्या अल्प उपहाराचा आनंद घेतलाय। तसेच विद्यार्थ्यांना ब्रिटिशकालीन पूल, बटरफ्लाय गार्डन, खाम नदीचे आधार कार्ड आणि कमळ तलाव हे दाखवून त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे। नमस्कार, माझे नाव फिरोज खान पठाण। मी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव छत्रपती संभाजीनगर या शाळेमध्ये सहशिक्षक या पदावर कार्यरत आहे। आम्ही आज इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांची खाम नदी प्रकल्पावर सहल काढलेली आहे। या ठिकाणी मी आलेलो आहोत। जवळपास 168 विद्यार्थी घेऊन आम्ही सहलीला आलेलो आहोत। या ठिकाणी आल्यानंतर सर्वात पहिले आम्ही एमपी थिएटर हा पॉइंट पाहिला। त्याच्यानंतर आम्ही पुढे गेल्यानंतर बटरफ्लाय गार्डन पाहिलं। त्याच्या पुढे गेल्यानंतर आम्ही बोगदा पाहिला, नाना नानी पार्क पाहिलेला आहे। अतिशय सुंदर असं हे खाम नदी प्रकल्प आहे। खाम नदीचं गार्डन आहे। विद्यार्थ्यांनी अतिशय छानपणे या ठिकाणी एन्जॉय केला। विद्यार्थ्यांनी नदी पाहिली, खाम नदी पाहिली, नाना नानी पार्क पाहिलं आणि विद्यार्थ्यांनी छान पद्धतीने या ठिकाणी हा खाम नदी प्रकल्पाचं जे गार्डन है त्यांनी त्या पाहायला एंजॉय केलं। डालना चाहिए और नदी में बिल्कुल भी नहीं डालना चाहिए। वो हमें कचरे की गाड़ी आती है उसको देना चाहिए। ये नदी को साफ करने के लिए मैं महानगर पालिका वेराव और इको सत्र का शुक्रिया अदा करती हूँ।